यानंतर पुढची बातमी ठाण्यातून। ठाण्यामध्ये मवियाच्या बैठकीनंतर शिंदे गटाची बैठक झाली। महायुती वगळून शिंदे गटाच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होती। नरेश म्हस्के आणि मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। बैठक होणार आहे। बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। ठाण्यात महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र, त्यामुळे या चर्चांना आता सुरुवात झालेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून। रिजवान, काय अधिक माहिती आहे या बैठकीबाबत? तेमाली आज संध्याकाळी 6 वाजता जे आहे ते ठाण्यातील टिपटॉप प्लाझा या ठिकाणी जे आहे ते शिवसेना म्हणजे शिंदे गटाचा जो आहे तो मेळावा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मेळाव्यामध्ये आपण जर पाहिलं तर ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के, त्याचबरोबर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि इतर जे शिवसेनाचे पदाधिकारी, शाखा प्रमुख असो, विभाग प्रमुख असो किंवा ब्लॉक लेवलचे जेवढे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर गेले 25 वर्षापासून ठाण्यामध्ये एक हाती सत्ता जी आहे ती शिवसेनेची आहे आणि गेले 65 व अधिक जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे आहे। त्यामुळे ठाण्यामध्ये विशेषतः अद्यापर्यंत जे आहे ते युतीची चर्चा जी आहे ती आतापर्यंत कुठल्याही नेत्यांकडून जे ते सांगण्यात आले नाही। त्यामुळे विशेषतः शिवसेना म्हणजे गेले 25 वर्षापासून जे आहे महापौर जो आहे तो शिवसेनेचा आहे। त्यामुळे आग्रही जो आहे तो शिवसेनेचा आहे की महापौर यंदाही जो आहे तो शिवसेनेचा असावा। तो दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आहे त्यांचे जिल्हाध्यक्ष म्हणणं आहे की आम्ही स्वतंत्र लढू आणि त्यांनी घोषणा देखील केलेली आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीमध्ये जाणार नाही, परंतु जर शिवसेना शिंदे गटाने आम्हाला कुठलाही ऑफर जरी दिला तर आम्ही त्यांच्यावर। त्यामुळे आजची जी बैठक आहे ती संध्याकाळी 6 वाजता ठाण्यातील टिपटॉप प्लाझा या ठिकाणी सुरू होणार आहे आणि या बैठकीमध्ये कशा पद्धतीने कार्यकर्त्यांना कानमंत्र देणार आहे नरेश म्हस्के आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे तेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माली, धन्यवाद रिजवान, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।